शिवाजी महाराजाची जयंती ही गेल्या 35 वर्षापासून सर्व जाती धर्माला व सर्व संघटना व सर्व पक्षाला एकत्र बैठक घेऊन चालू केलेली ही जयंती आहे। आणि गेल्या 35 वर्षात विविध कार्यक्रम केले, वेगवेगळे कार्यक्रम केले। या मंडळामार्फत शहरातले सर्व नगराध्यक्ष, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, व्यापारी, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र मिरवणूक काढतात आणि ते चालू आहे। आजच्या मीटिंगमध्ये प्रत्येकप्रमाणे तोच विषय झाला, कार्यक्रम काय काय। तर आत्ता आमचा त्या लाईटिंगचा कार्यक्रम झालेला आहे, पाळणा आहे, प्रणितीताई शिंदे येणार आहेत पाळण्यासाठी। परवा दिवशी शिवेंद्रराजे भोसले येऊन गेलेत। आता आणखी तानाजी सावंत आहेत, राणा पाटील आहेत, ओमराजे आहेत आणि कैलास पाटील आहेत। या सर्व लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये पुष्पवृष्टी आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आणि मिरवणूक आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये शहरातील सगळे लोक गुण्या गोविंदानं सामील होतात। मिरवणूक व्यवस्थित होते। 1-2 वर्ष बघता तुम्ही की मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जंगी स्वागत केलं जातं आहे, पाणी दिलं जातं आहे, केळी दिली जाते, फुलं टाकले जाते। खरं तर त्यांच्या समाजात असं फुलं टाकायचा कार्यक्रम नसतो मुस्लिममध्ये, तरीसुद्धा ते आपल्या समाजाचं थोडं बाजूला सारून सामाजिक ऐक्य म्हणून ते शिवाजी महाराजाच्या प्रतिमेवर फुलं टाकतात, आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतात। बौद्ध समाजाचे लोक त्याच पद्धतीनं खालच्या चौकात येतात, पुतळ्यापाशी येतात, स्वागत करतात, रॅलीत सामील होतात। म्हणजे ही एक सर्व धर्म आणि सर्व संघटनाचे जे राज्य शिवाजी महाराजाला अभिप्रेत होतं, त्या अभिप्रेत राज्याप्रमाणे त्या पद्धतीनं वाटचाल चालवली असली ही राज्यातली एकमेव जयंती आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा परवा दिवशी बोलत आहे। आपण शिवभक्तांना काय आव्हान कराल? शिवभक्तांना आव्हान असं आहे की शिवाजी महाराजाची जयंती साजरी आपण एवढ्यासाठी करतो की त्यांचे ध्येय धोरणं आणि त्यांचं वागणं याचं थोडं तरी आचरणात आणा। थोडं आपण तेवढं तर होऊ शकत नाही। शिवाजी महाराज किंवा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं खूप दूर आहे, पण आपण त्यांचं काहीतरी अंमलात आणावं आपल्या आयुष्यामध्ये। मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, लेडीजकडे बघण्याचा दृष्टिकोन, गोंधळ घालण्याचा प्रयत्न किंवा इतर समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न, ज्या शिवाजी महाराजाच्या 18 पगड जातीला घेऊन चालायचं होतं त्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करतात। त्याच पद्धतीनं आपल्या जीवनात सुद्धा आचरण ठेवावं अशी माझी सर्वांना नम्रतेचं आव्हान।